वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स. आज आपण पाहणार आहोत रोजच्या वापरातील काही घरगुती उपाय. 1. रोज सकाळी बडीशेप चावून खाल्ल्याने डोळ्यांची ताकद वाढते, दृष्टी सुधारते आणि पचन देखील सुरळीत होते. दुधात 1 चमचा कच्ची बडीशेप आणि थोडीशी खडी साखर उकळून प्यायल्याने देखील डोळ्यांची दृष्टी वाढते. 2. पाईल्स मध्ये ताक हे अमृतच आहे. मूळव्याध असल्यास ताकात जिरेपूड मिसळून ते ताक नियमित सेवन करावे. 3. उवांमुळे डोक्यात खाज येत असल्यास सीताफळाच्या बियांच्या चूर्णाची पेस्ट केसांच्या मुळाशी लावावी व थोड्या वेळाने केस धुवावेत. यामुळे उवा कमी होऊन डोक्यातील खाज कमी होते. 4. तळपायांना घाम येत असल्यास तिथे लिंबाची फोड चोळावी. त्यामुळे घाम कमी होण्यास मदत होते. 5. कारल्याचा ज्यूस प्यायल्याने डायबिटीज कंट्रोल होण्यास मदत होते. तसेच डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होते. डोळ्यांचा प्रकाश वाढण्यास फायदा मिळतो. हे ब्लडला स्वच्छ करते. यामुळे हे स्किन डिसीजेस दूर करण्यास मदत करते. 6. लहानपणीच केस पांढरे झाल्यास 1 ग्रॅम मिरी पावडर दह्यात मिसळून लावल्याने केस काळे होतात. 7. रक्तदाब कमी झाल्याने चक्कर येत असेल तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे थोडे चाटून खाल्ल्याने चांगलाच फरक पडतो. 8. शरीरातील आवश्यक प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी अंडी खाणे खूप फायदेशीर असते. नाश्त्यात अंडी खाल्ल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते. स्किनवर एक वेगळाच ग्लो येतो. अंडी खाण्यासोबतच केसांना लावल्याने केस देखील मजबूत होतात. 9. ब्लॅक कॉफी चांगल्या स्मरणशक्तीसाठी फायदेशीर असते. त्याचबरोबर मेंदूला सतर्क करते आणि नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह राहते. 10. दारूची सवय मोडण्यासाठी दिवसातून प्रत्येक 2 तासाला ओवा चघळण्यास द्यावा. लवकर परिणाम दिसेल. 11. कांद्याला मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटावे. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस केसांना लावावा. 30 मिनिटे हा रस केसांवर राहू द्यावा. नंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवावेत. कांद्याचा रस आठवड्यातून 3 वेळा लावणे आवश्यक आहे. त्यामुळे केस मुलायम, दाट आणि मजबूत होतात. 12. लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून नियमितपणे लावल्यास केस काळे होऊ लागतात. 13. निद्रानाशाची समस्या तुम्हाला असेल तर, रात्री झोप येत नसेल तर आहारात कच्च्या पपईच्या भाजीचा समावेश करा किंवा पिकलेल्या पपईचे सेवन करावे. यामुळे शांत झोप येते आणि निद्रानाशाची समस्या कमी होते. 14. रक्ताची कमतरता असेल, उठता बसता चक्कर येत असेल आणि अशक्तपणा वाटत असेल तर तांदळाच्या पेजामध्ये जुना गूळ मिसळून ते प्यायल्याने रक्त वाढ होऊन सतत चक्कर येणे बंद होते. 15. उत्तम पाचक. कितीही जणांना खाऊन वर बडीशेप खावी. ते अन्न पचते, तोंडाला स्वाद येतो, जिभेचा चिकटपणा दूर होतो. त्याचबरोबर आतड्यांचीही हानी टळते. 16. डोके दुखत असेल तर लगेच गोळी खाऊ नका. हा घरगुती उपाय करा. 5 ते 6 लवंगा तव्यावर भाजून घ्या. नंतर त्या थोड्या ठेचून त्याची पातळ सुती कापडाने पोटली बनवा. या पोटलीचा थोड्या थोड्या वेळाने वास घेतल्याने डोकेदुखी शांत होते. 17. ज्या लोकांना खाज, खरूज झाली असेल त्यांनी दररोज लाळ विना गुळण्याकरता इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी. बघता बघता त्वचा सामान्य होईल. 18. कावीळ झाल्यानंतर हे 3 ते 4 दिवस नियमित करा. तुरटी तव्यावर गरम करावी. नंतर तयार होणाऱ्या तुरटीच्या लाह्यांची पावडर बनवावी व ही पावडर 2 चिमटी या प्रमाणात अर्धा वाटी गाईच्या दुधाच्या दह्यात मिसळून खावी. सकाळी जेवणानंतर हा उपाय केल्याने कावीळ लवकर उतरते. 19. ज्या लोकांना भाजल्यामुळे, चटका लागल्यामुळे त्वचेला काळा डाग पडला असेल त्यांनी सकाळी लाळेने डाग पडलेल्या जागी मालिश करावी. त्यामुळे डाग हळूहळू फिका पडेल आणि त्वचेचा रंग एकसारखा सामान्य होईल. 20.
गुडघा दुखत असेल किंवा शरीरावर कुठेही सूज आली असेल, सुजेवर बोटाने दाबल्यास खड्डा पडत असेल, तर एरंडाच्या पानावर राईचे तेल चोळून हे पान तव्यावर गरम करावे आणि सूज आलेल्या जागी अर्धा तास बांधून ठेवावे. यामुळे शरीराचे दुखणे आणि सूज कमी होण्यास मदत मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवरचा सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.